नमस्ते सर्वांना, कसे आहात? मी सुरेखा. माझ्या चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी दिवसाची सुरुवात चहापासून केली, कारण की चहा पिल्याने एनर्जी येते. जो काही थकवा आहे तो एकदम असं नाहीसा होतो. सकाळची कामे, झाडू, पळशी सर्व आवरले. ते आवरल्यानंतर मग लगेच अंघोळ करून घेतली, देवपूजा केली. घरातील वातावरण खूप फ्रेश होते. ती फिलिंग काही वेगळीच असते. एक मनाला मानसिक समाधान होते. हा काटा नाही वापरत, कारण हा काटा वापरला ना तर ह्याला हे काचच आहे ना, हे टॅपवरचं गॅस स्टोवचं. त्यामुळे मला असं ते खाची पडल्यागत पडतात असं रेषाच्या छोट्या छोट्या. त्यामुळे आहे ना मी हेच वापरते, सॉफ्ट अशी घासणी. दुपारी वरण भातच खाल्लं, कारण किट्टूला वरण भात खूप आवडतं. पावसाळा असल्यामुळे पाऊस हा नेहमीच येतो. कपडे लवकर सुकत नाही. इथे किट्टू झोपलेली. म्हणजे कपडे वाळत घालण्यासाठी एक दोरी दाखवते. त्याला चिमट्याची गरज नाही आहे, तुम्ही पाहू शकता. तर असं हँग करू शकता छोटे छोटे कपडे. मला ती सांगत होती की शिरा खायचं म्हणून. मला माझ्या मुलीला आता भूक लागलेली आहे. माझ्या मोठ्या मुलीला आणि किट्टूला पण शिरा आवडतो. तर हे काजू बदाम आपण खीरमध्ये, शेवायची खीर कशामध्ये कधी घालू शकतो. जर तुम्हाला प्रोडक्ट हवं असेल तर मला कमेंट करून सांगा. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. बघा किती छान. छुरी घ्या मग कट करत बसा, ह्याचं टेन्शन नाहीये. बघा बघा किती बारीक झालं. असं टाकून घ्यायचं, कारण मुलं असं काजू बदाम खात नाहीत ना, तर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. हाय, कसं आहे माझ्या मावशांना, तुम्ही कशा आहात? जेवलो का? विचार बर, जेवलो का विचार त्यांना. बाय. तर फ्रेंड्स, आता बनवणार आहे. आता संध्याकाळ झालेली आहे, आता फक्त आंबाडा घातलाय. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आहे ना, आज कारले आणि भाकरीचा बेत होता. कारलं सुकच करतो, त्यानंतर आपण पाणी त्याच्यामध्ये पाणी घालता येत नाही. आणि थोडी दही नव्हती, दही मी घरीच बनवते. दूध थोडंसं कोमट करून त्यामध्ये थोडंसं 2 चमचे दही टाकू, मिक्स करून घरीच दही बनवायची. पण आता ती एक मी काय काय घेतले बघा. कांदा, लिंबू, थोडंसं गूळ, कोथिंबीर आणि मॅगी मसाला. हे तुम्ही कारल्यामध्ये घाला मसाला, बघा तुम्ही एकदम टेस्टी. आणि असं कडू कारलं तर कडू असतं, पण जास्त कडू नाही लागणार. एकदम चविष्ट भाजी होती. आणि हे हिंग घेते थोडंसं. हे आले लसणाची पेस्ट आहे. आता मी बनवून ठेवते, पण सध्या संपलंय आणि हे धावपळीमध्ये होत नाहीये आता. तेल, मोहरी, हिंग, कांदा, आलं लसूण पेस्ट, मीठ, काश्मीरी पावडर, काळा मसाला, कोथिंबीर, गूळ, मॅगी मसाला आणि त्यासोबत हे सगळं मिक्स करून आणि थोडंसं लिंबाचा रस पण टाकला. बघा, वरतून कोथिंबीर पण टाकली आणि त्यासोबत भाकरी बनवली. अशा पद्धतीने एकदा कारलं करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर या जेवायला. हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.